मी दादांना परवा भेटलो. दादांना म्हणलं तुम्ही समाजासाठी एवढं करताय, त्या गाडीत बसावं लागतं. माझी इच्छा होती आपण नवीन गाडी घेतल्यानंतर आपण एखाद्या देवाला जातो. मग हे मराठी समाजाचा देवच आहे. हा देव माझ्या गाडीत बसावा अशी माझी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या मागे लागलो आणि गाडीत त्यांना दिली. दादानी बसावली अशी इच्छा होती. त्या शिटावर बसले दादा. हे देवाला गाडी नेल्यावर झाली. दैवत बसल्यागत झालं. सध्या मनोजदादा जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्रात झंझावती दौरा चालू आहे आणि सध्या त्यांची डिफेंडर गाडी चर्चेत आलेली आहे. त्यांना जी डिफेंडर गाडी वापरायला दिली आहे ते आपल्या सांगोल्याचे आहेत, महूदचे सुभाष भोसले म्हणून आहेत, आपल्या सोबत आहेत. मला सांगा, तुमची गाडी घेऊन दादा सध्या ह्याच्यात आहेत पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात. काय नेमकं कधी घेतली गाडी, काय इच्छा होती? ही गाडी मागील 15 दिवसापूर्वी घेतली. ही आमचा व्यवसाय आहे. पण मी दादांना परवा भेटलो. दादांना म्हणलं तुम्ही समाजासाठी एवढं करताय, त्या गाडीत बसावं लागतंय. दादा नाही म्हटले, पण मी प्रेस केल्यानंतर थोडे बसतो म्हणले. पण दादाकडे गाडी दिली. दादांना म्हणले गाडी राहू द्या, तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर मी अंतरवाली सराटीला येऊन घेऊन जातो. काय म्हणजे त्यांची तब्येत बरी नाही म्हणून तुमची इच्छा होती का? त्यांचा प्रवास सुकर व्हावा, त्या माणसाने मराठी समाजासाठी शरीराचं पूर्ण वाटोळ करून घेतलेलं आहे. मग उपोषण करून करून ते थकलेले आहे ते असे, आणि त्यांच्या प्रवासाचा सुकर व्हावा म्हणून मी दिली. माझी इच्छा होती आपण नवीन गाडी घेतल्यानंतर आपण एखाद्या देवाला जातो. मग हे मराठी समाजाचा देवच आहे. आमच्या समाजाच्या देवापेक्षाही मोठं काम केलंय. हा देव माझ्या गाडीत बसावा अशी माझी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या मागे लागलो आणि गाडीत त्यांना दिली. कितीची गाडी आहे नेमकी? गाडी खूप महाग आहे म्हणून चर्चा होती. कितीची गाडीची किंमत आहे 1,90,00,000. त्यातलं आम्ही 1.5 कोटी लोन केलेलं आहे. आमचा व्यवसाय सराफाचा, शेती आहे, व्यवसायात टोळ्या आहेत. यापासून कष्ट करून आम्ही करतोय. दादाला म्हणले असं काही अडचण नाही, काही 2 नंबरची ही नाही किंवा काय नाही. दादाने विचारून घेतले, तुला काय अडचण वगैरे काय नाही म्हणलं. तुम्ही बसावा अशी आमची तीव्र इच्छा आहे. मग कुठपासून बसले? सरकोली पासून बसली. सरकोली बसून आता तुमच्या गाडीत? तुमच्या गाडीतच आहे, माझ्या गाडीतच आहे. आणि आता काय ते गाडीच्या बद्दल तुम्ही गेलता नाही गाडी द्यायला का? हो, मी गाडी द्यायलाच गेलतो. 2 दिवस त्यांच्या माळा आणि 2 दिवस दौऱ्यात होतो. म्हणजे नवी गाडी आणल्यावर काय करतात, आपली घरची घेऊन जातात, हे जातात. तुम्ही तसं नाही? दादानी बसावली अशी इच्छा होती. त्या शिटावर बसले दादा. हे देवाला गाडी नेल्यावर झाली. दैवत बसल्यागत झालं. त्या गाडीची पिटली गाडी. मराठा समाजासाठी त्यांनी खूप काही केले आहेत. ते आमच्या लेखला बारासाठी करते. त्यांच्या उपोषण करून त्यांचं शरीर थकलेलं आहे. त्यांच्यासाठी एवढं केलं म्हणून काय झालं, समाजाचा एक सेवक म्हणून गाडी दिली. तर ह्या भावना आहेत समाजाच्या की आमच्यासाठी ती देव आहेत, नवीन गाडी देवाला घेऊन जातात. पण आम्ही गाडी घेतल्यानंतर दादांनी बसावं, त्यांना जो काही शरीराचा त्रास होतोय त्यांचा प्रवास या दौऱ्यात आरामदायी व्हावा, या एका भावनेतून सुभाषरावनी त्यांना गाडी दिलेली आहे. सुभाषराव व्यावसायिक आहेत, घरची शेतीवाडी आहे. पण नवीन आणलेल्या गाडीतनं पहिला प्रवास दादांनी करावा म्हणून आणल्यापासून गाडी ते वाट बघत थांबले होते. आणि दादांचा दौरा ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळी पंढरपुरात सरकोली येथून त्यांच्या गाडीत मनोजदादा बसलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो दौरा त्यांचा चालू आहे तो त्यांच्या गाडीतनं केला जातोय. कॅमेरामॅन अजय देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.